बघा मुलांनो, आपण लसावी आणि मसावी याचा काय केलेला आहे तर सराव घेतलेला आहे आणि सरावामध्ये विचारलेल्या प्रश्नांची आपण योग्य उत्तरे दिलेली आहेत। तर आता आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण लसावी आणि मसावी हे अगदी सुंदर पद्धतीने शिकणार आहोत। अगदी आपल्याला कळेल अशा पद्धतीमध्ये आपण आज खेळाच्या माध्यमातून काय करणार आहोत तर लसावी मसावी हे बघणार आहोत। बघा मुलांनो, 9 व 15चा लसावी डॅश आहे। काय येणार मुलांनो इथे बघा, 9 व 15चा लसावी डॅश आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 15, 45, 35 आणि 25। काय असणार आहे मुलांनो? बघा मुलांनो, 9 व 15चा लसावी जो आहे तो किती असणार आहे 45 म्हणजेच हिरवा। बघा आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे। जो 9 आणि 15चा जो लसावी आहे तो किती आहे मुलांनो 45 आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत, कोणती क्रिया कराल? बघा मुलांनो, भागाकार करणार, लसावी करणार, मसावी करणार की गुणाकार करणार? बघा, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत किती आहेत मुलं 20 मुले व प्रत्येक रांगेत काय आहेत 25 मुले आहेत आणि एकही शिल्लक नाही राहत आहे। तर आपण काय करणार आहोत, भागाकार करणार आहोत, लसावी मसावी की गुणाकार? मुलांनो, तर आपण काय करणार आहोत लसावी करणार आहोत। काय करणार आहोत आपण लसावी करणार आहोत। बघा, मसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम डॅश काढावे लागते। मसावी काढताना दिलेल्या संख्येचे काय काढावे लागते मुलांना? विभाजक, गुण्य, विभाज्य की भाज्य? विभाजक आपल्याला काढावे लागणार आहे। बघा, विभाजक आणि आपला आन्सर कसा आहे अगदी बरोबर आहे। पुढे बघूया। लसावी काढताना संख्याचा लहानात लहान डॅश शोधतात। लसावी काढताना संख्यांचा लहानात लहान डॅश शोधतात। काय मुलांनो? सामायिक भाज्य, सामायिक भाजक, सामायिक विभाजक किंवा सामायिक विभाज्य? काय असणार आहे मुलांनो आपला आन्सर? सामायिक विभाज्य। तो आहे येलो कलरचा। आपलं उत्तर कसं आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे। पुढे बघूया। 45 व 30चा मसावी डॅश आहे। 45 आणि 30चा मसावी काय असणार आहे मुलांनो? 35, 25, 15 की 45? काय असणार आहे? योग्य उत्तर आहे काय मुलांनो? तर 15। काय उत्तर आहे मुलांना आपला? 45 आणि 30चा जो मसावी आहे तो 15 आहे। पुढे बघावा। मसावी काढताना संख्याचा सर्वात मोठा डॅश शोधतात। मसावी काढताना संख्याचा सर्वात मोठा डॅश शोधतात। सामायिक विभाज्य, सामायिक भाज्य, सामायिक विभाजक, सामायिक भाजक? काय शोधतात मुलांनो? तर सामायिक विभाजक शोधतात। काय शोधतात मुलांनो? तर सामायिक विभाजक हे शोधत असतात। कशाला? मसावी काढत असताना सामायिक विभाजक शोधत असतात। पुढे बघा। दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही। बघा मुलांनो, हे अगदी योग्य आहे। गुणाकार, बेरजे, वजाबाकी, भागाकार? काय असणार आहे मुलांनो? गुणाकारापेक्षा। काय असणार आहे मुलांनो? गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही। काय? तर लसावी। बघा, दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागते? काय सांगितलेलं आहे? दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागणार आहे? लसावी, भागाकार, मसावी की गुणाकार? लसावी हे आपल्याला करावं लागणार आहे। लसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम डॅश काढावे लागतात। बघा मुलांनो, लसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम काय काढावे लागणार आहे? तर विभाज्य। विभाज्य हे आपल्याला काढायचे आहे। काय मुलांनो? तर लसावी काढताना आपल्याला काय काढायचे आहे? तर विभाज्य हे काढायचे आहे। पुढे बघा। 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? कोणती गणित क्रिया करावी लागणार आहे? तर इथे कोणती गणिती क्रिया करावी लागणार आहे मुलांनो? बघा, गुणाकार, भागाकार, लसावी आणि मसावी? कुठलं मुलांनो? तर मसावी।
बघा आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आहे. तर मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, तर लसावी आणि मसावी या जो लेसन आहे, आपला जो चॅप्टर आहे, त्याचे आपण काही क्वेश्चन आन्सर बघणार आहोत आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला लसावी आणि मसावी हे जे चॅप्टर आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. बघा मुलांनो, काही प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघूया. 45 व 30चा मसावी डॅश आहे. काय सांगितलेलं आहे मुलांनो? 45 व 30चा मसावी डॅश आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे, तिथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे बघा 35 35, सेकंड आहे 25, नंतर आहे 15 आणि 45. सांगा पाहू मुलांनो, 45 व 30चा मसावी काय असणार आहे? बघा 45ला आणि 30ला कशाने भाग जाणार आहे? याच्यामधली ती एक संख्या आहे. कुठली असणार आहे मुलांना ती? अगदी बरोबर, कुठली? 15 ही असणार आहे. बरोबर. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया. बघा आपला जो दुसरा प्रश्न आहे मुलांना तो आहे की 9 व 15चा लसावी डॅश आहे. काय सांगितलं मुलांना? 9 आणि 15चा आपल्याला इथे लसावी विचारलेला आहे. बघा ऑप्शन आपल्याला सांगितलेले आहे 15, 45, 35 आणि 25. हे जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी कुठला आपला योग्य पर्याय असणार आहे मुलांना? बघा 9, 15चा लसावी आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच बघा 9च्या पाढ्यामध्ये आणि 15च्या पाढ्यामध्ये ह्यापैकी कुठली संख्या येणार आहे मुलांना? बघा 9चा पाढा बोला आणि 15चा बोला, कुठला येणार आहे? अगदी बरोबर, कुठला मुलांना? तर 45 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता नेक्स्ट बघूया. जो पुढचा आपला प्रश्न आहे मुलांना तो आहे लसावी काढताना संख्यांच्या लहानात लहान डॅश शोधतात. काय मुलांना? लसावी काढताना सगळ्यात लहान काय शोधलं जातं इथे मुलांना? सामायिक भाज्य शोधलं जातं की सामायिक भाजक, सामायिक विभाजक की सामायिक विभाज्य? बघा स्पष्टीकरण करताना तुम्हाला सांगितलं होतं की लसावीमध्ये काय शोधलं जातं आणि मसावीमध्ये काय शोधलं जातं. बघा मसावीमध्ये काय शोधलं जातं तर सामायिक विभाजक शोधलं जातं. मग लसावीमध्ये काय शोधलं जाणार आहे तर लसावीमध्ये सामायिक विभाज्य हे शोधलं जाणार आहे. तर आपलं उत्तर काय आहे मुलांना? सामायिक विभाज्य. कशासाठी मुलांना? तर लसावी काढताना संख्यांचा लहानात लहान डॅश शोधतात. तर काय शोधतात? सामायिक विभाज्य हे शोधतात. तर आपला पर्याय आहे 4 नंबर, सामायिक विभाज्य. बघा मुलांना, पुढचा आपण प्रश्न घेऊया. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे मुलांना? कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील. अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? कोणती क्रिया आपल्याला इथे करावी लागणार आहे? बघा मुलांना 4 क्रिया इथे आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली क्रिया काय आहे मुलांनो? तर भागाकार आहे. दुसरी क्रिया काय आहे? तर लसावी आहे. तिसरी क्रिया काय आहे मुलांनो? तर मसावी आहे. आणि चौथी क्रिया आपली काय इथे सांगितलेली आहे? तर गुणाकार ही सांगितलेली आहे. तर बघा मुलांनो, आपल्याला जे काही 4 ऑप्शन दिलेले आहे भागाकार, लसावी, मसावी आणि गुणाकार, यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? बघा कवायतीसाठी पटांगणावर किती मुले उभे आहेत? तर 20 मुले आणि 25 मुले उभे राहतील. तर बघा मुलांनो, यापैकी आपल्याला कुठली क्रिया करावी लागणार आहे? बघा 25 आणि काय करायचं आहे? जे 20 आहे त्याला भागणारी कुठली भाग देण्यासाठी कुठली संख्या आपण वापरणार आहोत मुलांनो? बघा भागाकार, लसावी, मसावी की गुणाकार? सांगा पाहू मुलांनो, काय आपण वापरणार आहोत? अगदी बरोबर, काय वापरणार आहोत? तर मसावी हे वापरणार आहोत. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा आपला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे मसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम डॅश काढावे लागतात. बघा मुलांनो, जेव्हा मसावी हा घटक आपण शिकत होतो तेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण केलं गेलं होतं की मसावी काढताना संख्येचे काय काढावे लागतात? तर मसावी काढताना संख्येचे विभाजक काढावे लागतात. आणि लसावी काढताना कुठल्या काय मुलांनो संख्येचे प्रथम काय केलं जातं? तर विभाज्य हे केलं जातं. तर सांगा पाहू मुलांनो, मसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम काय करावे लागते? तर त्याचे विभाजक हे काढावे लागतात. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? तर विभाजक हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मुलांनो.
नेक्स्ट क्वेश्चन आपला काय असणार आहे बघा, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मुलांना आपला गुणाकार, बेरजे, भागाकार आणि नंतर वजाबाकी असा आहे. सांगा पाहू मुलांनो काय असणार आहे आपला ऑप्शन? अगदी बरोबर, काय असणार आहे? गुणाकार. हा गुणाकारा एवढे असू शकत नाही. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मुलांनो, की 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? कोणती गणिती क्रिया करावी लागणार आहे? सांगा पाहू मुलांना, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर कुठली गणिती क्रिया आपल्याला करावी लागणार आहे? गुणाकार, लसावी, भागाकार की मसावी? या 4 ऑप्शनपैकी आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांनो? सांगा पाहू. बरोबर, काय असणार आहे? मसावी हे आपलं आन्सर आहे. आता पुढे बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, तर दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम कोणती क्रिया करावी लागणार आहे? काय मुलांना विचारलेलं आहे? दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची काय मुलांना, तर बेरीज करताना आपल्याला ह्यापैकी कुठली क्रिया जी आहे ती वापरावी लागणार आहे? बघा मुलांनो, लसावी, भागाकार, मसावी की गुणाकार? काय असणार आहे मुलांनो इथे? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय असणार आहे? तर इथे असणार आहे लसावी. ओके मुलांनो, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा बघा प्रश्न काय दिलेला आहे, तर मसावी काढताना संख्यांचा सर्वात मोठा डॅश शोधतात. काय मुलांनो, मसावी काढत असताना मोठा नंबर आपण शोधला होता की नाही, तर काय शोधतात त्याच्यामध्ये? सामायिक विभाज्य, सामायिक भाज्य, सामायिक विभाजक की सामायिक भाजक? काय शोधतात सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, काय मुलांनो, तर मसावी काढताना आपण सामायिक विभाजक शोधत असतो. कुठे आहे बघा मुलांनो? सामायिक विभाजक. हे जे आन्सर आहे ते आपलं अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, लसावी काढताना दिलेल्या संख्येचे प्रथम डॅश काढावे लागतात. आता मसावी काढताना आपण काय शिकलो मुलांनो, की सामायिक विभाजक काढतात. तर आता लसावी काढताना आपण काय शिकलो आहोत, की लसावी काढत असताना आपण काय कुठल्या इथे क्रिया करणार आहोत, तर विभाजक, विभाज्य, भाज्य की भाजक काय काढणार आहोत आपण संख्यांचे? अगदी बरोबर, विभाज्य काढणार आहोत. बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, तर काही प्रश्नांची जे आहेत ते उत्तरे आपण इथे घेतलेले आहेत आणि त्यानुसार आपण जे लसावे मसावे आपलं जे चॅप्टर आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने इथे समजून घेण्याच्या प्रश्नांच्या आधारे आपण प्रयत्न केलेला आहे. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, आपण मसावी आणि लसावी हे जे चॅप्टर आहे काही प्रश्नांचे स्पष्टीकरण देऊन अधिक चांगल्या पद्धतीने आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मुलांनो, प्रश्न उत्तरे आपण इथे काही बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, की दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे काय? आता आपल्याला काही संख्या दिलेली आहे आणि त्या संख्याचं काय करायचं आहे, तर आपल्याला मसावी काढायचं आहे. मग तो आपण मसावी कसा काढणार आहोत? बघा मुलांना स्पष्टीकरण बघूया. बघा, दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे. बघा, जेव्हा आपण मसावी लसावीची प्रॅक्टिस करत होतो, ते लर्न करत होतो, तेव्हा आपण काय केलेलं मुलांनो, की कुठल्या संख्येने आपल्याला काय करावे लागणार आहे, की जो काही आपल्याला नंबर दिलेला आहे, जसे की 25, 20 असं जर आपल्याला नंबर दिलेला असेल तर आपल्याला काय करावं लागतं मुलांनो, त्या 20ला किंवा 25ला कुठल्या संख्येने भाग जातो याची आपल्याला काय करायचे आहे, इथे यादी करून दाखवायची आहे. बघा पुन्हा एकदा, दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्याच्या विभाजकांची यादी करून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे. म्हणजेच इथे आपण 20ला कुठल्या संख्येने भाग जातो, 25ला कुठल्या संख्येने भाग जातो हे आपण लिहिलेलं आहे. तर त्यापैकी आपल्याला काय करायचे आहे, दोन्ही नंबरमधील सामायिक विभाजक हे शोधायचं आहे आणि त्यातील जी लहानात लहान संख्या असेल ती काय असेल मुलांनो, तर ती लसावी आणि जी मोठ्यात मोठी महत्तम म्हणजेच काय मुलांनो, तर मसावी. तर आपण काय केलेलं आहे, त्याची आधी यादी दोन्ही नंबरची काढून घेतलेली होती आणि त्यातील जो महत्तम नंबर आहे, मोठा नंबर आहे, तो म्हणजेच काय मुलांनो, तर तो म्हणजेच मसावी. पुढचा प्रश्न बघूया.
बघा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे काय? काय सांगितलेलं आहे मुलांना बघा, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे काय? आता आपण काय बघितलं होतं की मसावी म्हणजे काय, आता आपण लसावी म्हणजे हे बघणार आहोत. बघा मुलांना, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहान लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. म्हणजेच आता इथे आपल्याला काय करायचं आहे की लहान जो नंबर येणार आहे, सामाजिक विभाज्य येणार आहे, तो आपला काय असणार आहे, तर तो आपला लसावी असणार आहे. जसे की आपण मसावीमध्ये काय शिकलो, तर दोन जे नंबर आहे त्या दोन नंबरची आपण यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर जे काही नंबर येणार आहेत म्हणजे सारखे नंबर आहेत त्याचे आपण काय केलं, सामाजिक विभाजक हे आपण लिहिलं आणि त्यामधले जे काही मोठा नंबर आहे तो आहे आपला मसावी. आणि तशीच आपण जर लहान नंबर बघितला तर तो आपला काय असणार आहे मुलांना, तर तो असणार आहे आपला लसावी. पुन्हा एकदा उत्तर बघूया, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. जसे आपण मसावीमध्ये यादी केलेली तसेच आपण लसावीमध्ये सुद्धा काय करणार आहोत, कुठल्या संख्येने भाग जातो याची सुद्धा आपण काय केलेली आहे, तर यादी करून दाखवलेली आहे. आणि त्यामधला जो काही सामायिक विभाज्य आहे लहानात लहान, तोच म्हणजेच काय आपल्या मुलांना, तर तोच आपला काय असणार आहे, लसावी असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपला काय आहे, 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही म्हणजे काय? बघा 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही म्हणजे काय? आता 71 ला 6 ने भाग जातो का? जर जात असेल तर 71 ही संख्या 6 ने विभाज्य आहे, पण 71 ही 6 ने विभाज्य नाही आहे म्हणजे 6 ने 71 ला भाग जात नाही आहे. 71 ला 6 ने भागल्यावर बाकी शून्य येत नाही म्हणजे 6 ने 71 ला निशेष भाग जात नाही. बघा जेव्हा आपण 6 ने 71 ला काय करतो, भागतो, तेव्हा बाकी काय येत नाही मुलांनो, शून्य येत नाही. म्हणजेच ह्या 71 ला 6 ने काय जात नाही मुलांनो, तर निशेष भाग जात नाही. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला की 71 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. जर 6 ने भाग जात असेल तर विभाज्य आहे आणि 6 ने भाग जात नसेल तर ती संख्या 71 ची काय नाहीये, तर विभाज्य नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा 56 चे विभाजक कोणते? आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर 56 चे विभाजक इथे काढायचे आहेत. बघा मुलांना, इथे आपण 56 चे विभाजक काढलेले आहे. म्हणजेच बघा तुम्हाला सांगितलेलं होतं की एकाने 56 ला भाग जातो, तसेच दोनानेही 56 ला भाग जातो. 4, 7, 8, 14, 18 आणि 56 ह्या सगळे जे आपल्याला इथे नंबर्स दिलेले आहेत त्या सगळ्यांनी काय होतं मुलांना, तर 56 ला काय जातो, तर भाग जातो. म्हणजेच इथे आपण 56 चे काय काढलेले आहेत, तर इथे 56 चे आपण विभाजक काढलेले आहे. कोणकोणते मुलांना बघा, 1, 2, 4, 7, 8, 14, 18 आणि 56 हे सगळे काय आहे मुलांना, हे सगळे विभाजक आहे कशाचे, तर 56 चे. पुढे बघूया. बघा मुलांना, 28 ने विभाज्य संख्या म्हणजे काय? काय मुलांना, 28 ने विभाज्य संख्या तर काय आहे की 28 ने विभाज्य संख्या म्हणजे 28 च्या पटीतील संख्या, थोडक्यात 28 चा पाढा. बघा आपल्याला 28 चे काय काढायचं आहे, विभाज्य संख्या काढायची आहे. म्हणजेच एखादी आपल्याला जर नंबर दिलेला असेल, संख्या दिलेली असेल तर त्याच्या पटीत, म्हणजे इथे 28 दिलेला आहे तर 28 अधिक 28 ह्याच्या पटीने आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर संख्या वाढवत न्यायची आहे. बघा 28 ने विभाज्य संख्या म्हणजे 28 च्या पटीतील संख्या, थोडक्यात 28 चा काय असणार आहे, आपल्याला पाढा पुढे पुढे बनवत न्यायचा आहे. बघा 28 ने विभाज्य संख्या 28, 56, 84, 112, 140, 168 इत्यादी काय करू शकतो, याच्या पुढेही आपण काय करू शकतो मुलांना, पाढा तयार करू शकतो. 168 मध्ये काय करायचं, ॲडिशन करायचं कशाचं मुलांना, 28 म्हणजे 28चं. अशा प्रकारे आपल्याला काय होईल मुलांना, अमर्याद अशी संख्या जी आहे विभाज्याची ते आपल्याला वाढवून इथे नेता येऊ शकते. पुढचा प्रश्न बघूया.
बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितला आहे की 13/18 व 7/12 या व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज कशी कराल. कशाची मुलांनो? 13/18 व 7/12 हा जो व्यवहार्य अपूर्णांक आहे त्याची आपल्याला काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे. बघा मुलांनो, व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज करताना दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असणे आवश्यक आहे. बघा आपण बघितलेलं होतं की त्याचे छेद जे आहे ते समान नव्हते. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की व्यवहार्य अपूर्णांकाचे जे छेद आहे ते आपल्याला कसे करायचे आहेत तर समान करायचे आहेत. बघा म्हणून दिलेल्या अपूर्णांकाचा छेद समान करण्यासाठी 18 व 12 यांचा लसावी काढूया. दोन्ही संख्यांच्या पहिल्या 6 विभाज्य संख्या लिहूया. आता सगळ्यात आधी आपल्याला 18 ने विभाज्य संख्या म्हणजेच 18च्या पटीमध्ये ज्या काही संख्या येतात त्या आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात इथे 18च्या पुढे पाढाच आपल्याला तयार करायचा आहे. बघा 18, 36, 54, 72, 90, 108 हे काय झालेलं आहे मुलांना तर 18च्या पटीमध्ये आपण संख्या इथे घेतलेल्या आहेत ज्या कशा असतात तर अमर्याद असतात. याच्या पुढे देखील आपण काय करू शकतो, पाढा हा लिहू शकतो. पुढे बघा 12 ने विभाज्य संख्या. बघा इथेही 12चा आपण काय करणार आहोत तर पाढा पुढे तयार करणार आहोत. म्हणजे 12च्या पटीतली जी काही संख्या आहे ती आपल्याला इथे मिळत आहे. बघा 12, 24, 36, 48, 60, 72. आता आपण जो काही 18चा आणि 12चे जे विभाज्य संख्या इथे लिहिलेली आहे त्यामध्ये सामायिक विभाजक संख्या आपल्याला इथे घ्यायची आहे. बघा सामायिक विभाजक म्हणजेच काय की 18 मध्ये आलेली संख्या आणि 12 मध्ये आलेली संख्या ही सारखी संख्या कुठली आहे मुलांना तर पहिली आहे मुलांना 36. काय दिसत आहे 36. नंतर काय दिसत आहे तर 72. कुठली मुलांना 72. 36 आणि 72 हे काय आहे तर सामायिक विभाजक संख्या आहे. बघा आपण सामायिक विभाजक संख्येमध्ये 36 आणि 72 हे घेतलेले आहेत. पुढे बघा म्हणून पहिल्या अपूर्णांकाचा अंश व छेदाला 2 ने गुणूया. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश व छेदाला 3 ने गुणूया. बघा पहिला जो अपूर्णांक आहे त्याला आपल्याला 2 ने गुणायचा आहे आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याला 3 ने गुणायचा आहे. बघा जो पहिला 13/18 आहे त्याला आपण काय करणार आहोत तर 2 ने गुणणार आहोत आणि हा जो दुसरा आपल्याला 7/12 आहे त्याला आपण 3 ने गुणाकार त्याचा करायचा आहे. बघा आता आपण काय केलेलं आहे, बघा मुलांना आपण इथे काय केलेलं आहे तर 13/18 ही जी संख्या आहे त्याला आपण 2 ने गुणलेलं आहे आणि 7/12 याला आपण 3 ने गुणलेलं आहे. आपलं उत्तर बघा काय आलेलं आहे मुलांना 26 + 36/36 बरोबर 47/36 हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. तसंच आपण डायरेक्ट सुद्धा काय करू शकतो मुलांना, बघा 13/18 इथे आपण घेतले आहे 13/18 अधिक 7/12 इथे आपण घेतलेले आहे 7/12. बघा 13 आणि 13 7 बरोबर किती होतात मुलांना, बघा इथे आपण केलेलं आहे की 47/36 हे काय आलेलं आहे मुलांना आपलं 47/36 हे जे आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तर 3ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने 3ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण बघा मुलांना काय सांगितलेलं आहे, कमीत कमी वेळात 3ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील ती वेळ काढायची आहे. म्हणून 60, 120, 24 या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. कशाचा मुलांना तर 60, 120 आणि 24 या संख्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. पहिल्या 5 विभाज्य संख्या आपण लिहून घेणार आहोत. 60 ने विभाज्य संख्या म्हणजे 60च्या पटीतल्या आपल्याला इथे संख्या लिहायच्या आहे. 60चा पाढाच आपल्याला इथे काय करायचा आहे तर तयार करायचा आहे. बघा इथे 60, 120, 180, 240 आणि याच्या पुढच्या पटीतली संख्या सुद्धा आपण इथे लिहू शकतो. त्याच्यामध्ये 60 हे ॲड करून. बघा 120 ने विभाज्य संख्या. आता 120च्या पाढ्यामध्ये आपण काय करणार आहोत तर 120 हे ॲड करत जाणार आहोत आणि पुढची जी संख्या आहे ती आपल्याला मिळणार आहे. बघा 120, 240, 360, 480 आणि 600 ही 120चा आपण पुढे काय केलेलं आहे त्याच्या पटीतली संख्या आपण घेतलेली आहे. बघा 24 ने विभाज्य संख्या काय आहे तर 24चा पाढाच आपण इथे लिहिलेला आहे.
24, 48, 72, 96 आणि 120. आता यांच्यामध्ये सामायिक विभाज्य संख्या म्हणजे सारख्या आलेली संख्या तीनही नंबरमध्ये, तीनही संख्यामध्ये कुठली आहे मुलांना? तर 120 आहे. बघा इथे आपल्याला दिसून येत आहे 120. सामायिक विभाज्य संख्या हे जे तीनचे विभाजक आहे त्यामधली कुठली आहे मुलांना? तर 120 ही आहे. म्हणून 60, 120, 24 या संख्यांचा लसावी काय आहे मुलांना? तर 60, 120, 24 या संख्यांचा लसावी आहे 120. आता बघा, म्हणजे जर 120 सेकंदांनी 60 सेकंदाचा बरोबर 1 मिनिट म्हणून 120 सेकंद बरोबर 2 मिनिटे तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. म्हणजेच पुन्हा 8 वाजून 2 मिनिटांनी तीनही सिग्नल एकाच वेळी काय होईल? तर हिरवे होतील. कधी मुलांना? तर 8 वाजून 2 मिनिटांनी. जे तीनही सिग्नल इथे दाखवलेले आहेत, कुठला मुलांना? तर हे जे तीनही सिग्नल आहेत ते तिन्ही सिग्नल आपले कधी 8 वाजून 2 मिनिटांनी कसे होतील? तर हिरवे होतील. पुढे बघूया. तर बघा मुलांना, अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी हे जे आपलं चॅप्टर आहे ते इथे आपण पूर्ण केलेलं आहे. बघा त्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे त्याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तसंच त्याचा सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर मसावी आणि लसावी हे समजून घेतलेलं आहे. तसेच त्याच्यावरती काही परीक्षा म्हणजे छोटी टेस्ट आपण घेतलेली आहे. काही प्रश्न आपण तिथे समजून घेतलेले आहे. तसेच प्रश्न उत्तरांचं देखील आपण काय केलेलं आहे? इथे स्पष्टीकरण बघितलेलं आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला मसावी आणि लसावी हे जे आपलं 9th चॅप्टर आहे, 9वं चॅप्टर आहे गणितामधील, इयत्ता 6वी गणितामधील जे आपलं 9वं चॅप्टर आहे, कुठलं मुलांना? मसावी आणि लसावी हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर मुलांना आता आपण काय करूया? तर पुढच्या पाठामध्ये म्हणजेच 10व्या प्रकरणामध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.